नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 22 सप्टेंबर 2025 घटस्थापना नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर या 9 दिवसामध्ये आपण देवीची सेवा कशी करायची, नवरात्रीमध्ये देवीला 9 दिवस 9 नैवेद्य कोणते दाखवावे, 9 माळी कोणत्या घालाव्या, 9 रंग कोणते साडीचे नेसवावे देवीला व देवीचे 9 दिवस कोणकोणते रूपे असतात ज्यांची आपण पूजा करतो. 22 सप्टेंबर 2025 ला शारदीय नवरात्र सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये माता देवीला नवदुर्गा असं सुद्धा म्हणलं जातं. 9 दिवस देवींचे वेगवेगळे रूप असते, तर ते कोणकोणते असते तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. ती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकही दिवसाची माहिती तुमच्याकडून चुकली नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. दिवस पहिला 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार. रंग आहे पांढरा. पहिल्या दिवशी देवीचे रूप हे शैलीपुत्री म्हणून पूजन केले जाते. नैवेद्य आहे गाईचे तूप किंवा त्यापासून बनवलेले गोड पदार्थ. तुम्ही नैवेद्यासाठी गाईचे तूप पण दाखवू शकतात किंवा तुपापासून तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवलेला देवीला नैवेद्याला पहिल्या दिवशी दाखवू शकतात. पहिल्या दिवशी आपल्याला जी माळ घालायची आहे ती विड्याच्या पानाची. 11 विड्याचे पानं किंवा 7 विड्याचे पानं किंवा 5, किंवा तुम्हाला विड्याचे पानं नसन भेटले तर पिवळे फुलं, शेवंती किंवा पिवळे सोनचाफ्याचे फुलं ही चालेल. मंत्र आहे पहिल्या दिवशी आपल्याला जप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम देवी शैलीपुत्रे नमः. ओम देवी शैलीपुत्रे नमः. ही झाली पहिल्या दिवशीची बद्दल माहिती. दुसऱ्या दिवशी 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार. रंग आहे लाल. देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी देवीचे ब्रह्मचारिणी रूपाचे पूजा केले जाते. नैवेद्य आहे साखर किंवा फुटाणे. दुसऱ्या दिवशी तुम्ही साखरेचा किंवा फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकतात. आणि दुसरी माळ आहे अनंतर, तरंग, चमेली किंवा मोगरा या फुलांची माळ तुम्हाला दुसऱ्या माळीला घालायची आहे. दुसऱ्या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिये नमः. ओम देवी ब्रह्मचारिण्य नमः. तिसरा दिवस 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार. रंग आहे निळा. तिसऱ्या दिवशी चंदन घाट देवीची पूजा केली जाते. म्हणजे तिसऱ्या दिवशी देवीचे रूप हे चंद्रघाटा देवीचे आहे. नैवेद्याला तुम्ही दूध किंवा खीर, दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तिसऱ्या दिवशी दाखवू शकतात. तिसऱ्या दिवशी माळ घालायची आहे निळे फुलं, गोकर्णीचे किंवा कृष्ण कमळाचे. या फुलांची माळ तुम्ही तिसऱ्या दिवशी घालू शकतात. मंत्र आहे तिसऱ्या दिवशीचा ओम देवी चंद्रघटाय नमः. ओम देवी चंद्रघटाय नमः. चौथ्या दिवशी 25 सप्टेंबर 2025 वार आहे गुरुवार. रंग आहे पिवळा. दोन्ही दिवशी चंद्रघाटा देवीचे पूजन करायचे. हे तीर्थ दोन्ही दिवशी तृतीया तीर्थ आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला परत चौथ्या माळीला पण देवी चंद्रघाट देवीची पूजा करायची आहे. चौथ्या दिवशी नैवेद्य आपल्याला दूध किंवा खीर, दुधापासून बनवलेले गोड पदार्थ हेच दाखवायचे आहे. पाचवा दिवस 26 सप्टेंबर 2025 शुक्रवार. रंग हिरवा. पाचव्या दिवशी देवीचे कृष्ण मंडईच्या रूपाचे पूजा केली जाते. नैवेद्य आहे गोड भाजी, मालपुहा, कोणताही गोड पदार्थ तुम्ही या 5व्या माळीला देवीला अर्पण करू शकतात. 5वी माळ केशरी, भगवा, भगवी फुलं, आबोली, तरडा, अशोक, जाई, जुई फुलांची माळ तुम्ही 5व्या दिवशी अर्पण करू शकता. मंत्र आहे ओम देवी कृष्ण मंडाय नमः. ओम देवी कृष्ण मंडाय नमः. 6वा दिवस 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार. रंग आहे राखडी. 6व्या माळेला सुकुंद मातेची पूजा केली जाते. या दिवशी सुकुंद मातेचे रूप धारण केलेले असते देवीना. नैवेद्य तुम्ही केळी दाखवू शकतात. 6व्या माळीला केळीचा नैवेद्य. 6वी माळ 11 बेलाच्या पानाची किंवा चंदनाच्या पानाची. या दिवशी कोणत्याही पानाची तुम्ही माळ घालू शकता. 6व्या दिवशी मंत्र आहे ओम देवी सुकुंद माताये नमः. ओम देवी सुकनंद माताये नमः. 28 सप्टेंबर 2025 वार रविवार. रंग आहे केशरी. देवीचे रूप आहे कत्यानी
7व्या दिवशी देवीचे कत्यानी रूपाचे पूजन केले जाते. नैवेद्यामध्ये तुम्ही मध दाखवू शकतात. 7वी माळ आहे कर्दळीचे फुलांची माळ. देवीचा मंत्र आहे 7व्या दिवशी ओम देवी कत्याय नमः. 29 सप्टेंबर 2025 सोमवार. रंग आहे मोरपंखी. काल रात्रीच्या रूपाची पूजा केली जाते. 8व्या माळीला नैवेद्य तुम्ही गुळाचा दाखवू शकतात. 8वी माळ आहे झेंडू किंवा नारंगी रंगाचे फुलं यापैकी कोणत्याही फुलांची माळ. मंत्र आहे ओम देवी काल रात्री नमः. 9व्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार. रंग आहे गुलाबी. 9व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. नैवेद्यामध्ये खोबरं, नारळ, खीर यांचा नैवेद्य दाखवू शकतात. 9वी माळ तांबडी फुलं, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ. यापैकी कोणतीही माळ तुम्ही 9व्या दिवशी घालू शकतात. मंत्र आहे ओम देवी महागौरीय नमः. 9व्या दिवशी 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार. रंग जांभळा. देवीचे रूप सिद्धिदात्रिया या रूपाची पूजा केली जाते. 10व्या दिवशी नैवेद्यामध्ये पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ. 10वी माळ लिंबूची माळ घालावी किंवा कुंकुमार्चन करावे. मंत्र आहे ओम सिद्धिदाताय त्रय नमः. ही होती शारदीय नवरात्री 2025 मधली 9 रंग, 9 माळी, 9 नैवेद्य आणि 9 देवींचे नावे. ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना ही माहिती पाठवा आणि कमेंट मध्ये जय माता दी व श्री स्वामी समर्थ लिहा.